अर्थविचार या घटकामध्ये अर्थविन्यास व मराठीतील त्याचे स्वरूप, अर्थ ही संकल्पना, अर्थाचे विविध प्रकार या घटकांविषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण अर्थविन्यास म्हणजे काय आणि मराठीतील तिचे स्वरूप काय आहे हे अभ्यासणार आहोत. संरचनावादी भाषा वैज्ञानिकांनी अर्थाचा विचार करण्याचे हेतुपुरस्सर टाळले. संरचनावादी व्याकरणात मात्र अर्थविन्यास हा महत्त्वाचा विभाग मानला जातो. वाक्यविन्यास प्रमुख मानावयाचा की अर्थविन्यास प्रमुख मानावयाचा याबाबत रचनांतरवादी भाषा वैज्ञानिकात मतभेद आहेत. रचनावादी व्याकरणाच्या आधारे अर्थविन्यासाचे महत्त्व, त्याची व्याप्ती, त्याचे स्वरूप यांचा उहापोह करणे शक्य आहे. वाक्यविन्यासात जे प्रश्न सुटत नाही ते सर्व प्रश्न अर्थविन्यासात सोडून देण्याची प्रवृत्ती भाषा वैज्ञानिकात होती. शैली, संदर्भ इत्यादी गोष्टीही अर्थविन्यासात येतील असा समज होता. आधुनिक भाषा विज्ञानात मात्र अर्थविन्यासाची व्याप्ती स्पष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातून निघणारे काही महत्त्वाचे निष्कर्ष असे आहेत. अर्थविन्यासात फक्त अंतरस्तरीय रचनेचाच विचार होतो. अर्थसंमिलन सूत्रे फक्त अंतस्तरीय रचनेचाच अर्थ लावतात. याचे कारण अर्थाच्या दृष्टीने फक्त अंतस्तरीय रचनाच उपयोगी असते. भाषा क्षमता आणि प्रत्यक्ष भाषा वापर यात फरक आहे. रचनांतरवादी भाषा वैज्ञानिक फक्त भाषा क्षमतेचाच विचार करतात. त्यामुळे शैलीगत अर्थ, उपरोध, संदर्भाचा अर्थ या गोष्टींचा विचार अर्थविन्यासात संभवत नाही. कारण या गोष्टी भाषेच्या प्रत्यक्ष वापरासंबंधीच्या आहेत. शैली हा उघडपणे भाषेच्या वापराचा प्रश्न आहे. म्हणून वाक्यातील शब्दक्रम, वाक्यावरील विशेष आघात इत्यादी गोष्टींचा विचार अर्थविन्यासात होणार नाही. आता आपण अर्थ ही संकल्पना जाणून घेणार आहोत. निर्देश करण्यासाठी प्रत्यक्ष वस्तू लागते. प्रतिमा दृश्य असते. त्यामुळे दोहोंवर काही मर्यादा येतात. संकल्पना ही दृश्य नसते. त्यामुळे हा सिद्धांत अधिक व्यापक आहे असे दिसते.